आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या संदर्भानं पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री यावर कारवाई करण्यासाठी 4 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत। या पथकाने उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे नियंत्रण कक्ष करमाळा तालुक्यासाठी, पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील जिल्हा वाहतूक शाखा अक्कलकोट तालुक्यासाठी, पोलीस निरीक्षक संजय जगताप आर्थिक गुन्हे शाखा पंढरपूर व माळशिरस तालुक्यासाठी, पोलीस निरीक्षक बजरंग साळुखे अनैतिक मानवी वाहतूक कक्ष सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली 4 पथकं नेमण्यात आली आहेत। नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या पथकानं 9 गुन्हे दाखल करून 15 आरोपी विरुद्ध कारवाई केली आहे। त्यांच्या ताब्यातून 205 लिटर हातभट्टी दारू आणि 16,700 लिटर गुळ मिश्रित रसायन जप्त करण्यात आलंय। त्याची सरकारी किंमत अनुक्रमे 8,09,050 रुपये इतकी आहे। या विशेष पथकामार्फत जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर लोकसभा निवडणुकीपर्यंत कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।